सांगली हनुमाननगर येथे असणाऱ्या मिळकतीमध्ये न्यायालयाचा आदेश नसताना न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून घरामध्ये घुसून अतिक्रमण करून सिक्युरिटी गार्डला दमदाटी करून मिळकत ताब्यात घेतली आणि या प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी विजय शशिकांत अस्वले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संगाप्पा शिवाप्पा धाबेरी, गौराबाई शिवाप्पा धाबेरी, चंपावती शिवाप्पा धाबेरी सर्व राहणार हनुमाननगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली हनुमाननगर येथील मिळकतीचा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंजाब नॅशनल बँकेने ताबा घेतला होता आणि या ठिकाणी बँकेने वॉचमॅन देखील तैनात केला। शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास संशयित तिघेजण त्या ठिकाणी गेले। मिळकतीमध्ये न्यायालयाचा आदेश नसताना न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून घरामध्ये घुसून अतिक्रमण करून सिक्युरिटी गार्डला दमदाटी केली। यानंतर मिळकत अनधिकृतपणे ताब्यात घेतली। घडलेली घटना निदर्शनास येताच बँकेचे अधिकारी विजय अस्वले यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।